हॅलो, वेलकम बॅक टू ट्रेलेंटिक्स. तर या सेशन मध्ये आपण काय बघणार आहे की तुम्हाला जर .NET डेव्हलपर जर म्हणायचं असेल तर तुम्हाला काय काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. राईट, आता .NET डेव्हलपर बनण्यासाठी तुम्हाला .NET आधी काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. आता .NET काय आहे की बॅकएंड किंवा तुम्ही फ्रंट एंड बॅकएंड दोन्ही पण एकाच ठिकाणी लिहू शकता. किंवा .NET हे एक इकोसिस्टम आहे. त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता की ऍप्लिकेशन बनवू शकता, वेब एपीआय बनवू शकता. राईट, त्यानंतर डेस्कटॉप ऍप्लिकेशन बनवू शकता किंवा एखादा क्लाउड वरती चालणाऱ्या सर्व्हिसेस लिहू शकता ऍझोर वरती, किंवा डिप्लॉय करण्यासाठी आपल्याला ज्या सर्व्हिसेस लागतात त्या तुम्ही लिहू शकता. राईट, आता ज्या तुम्ही हा व्हिडिओ बघताय की 2026 असेल किंवा 27 असेल, तुम्हाला जो एक फॉलो करायला पाहिजे की एक रोडमॅप असतो ना, तो तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. त्या रोडमॅप फॉलो करताना तुम्हाला काय काय शिकलं पाहिजे. पहिलं तर ओके, पहिलं काय आहे की तुम्हाला शिष्या काय आहे. ओके, व्हॉट इज शिष्या काय आहे हे तुम्हाला शिकलं पाहिजे. राईट, सी मध्ये मग त्यामध्ये तुम्हाला काय असेल की पहिलं सी बेसिक, मग त्याच्यामध्ये तुमचे व्हेरिएबल्स असतील. राईट, त्याच्यानंतर फंक्शन्स असतील, कंट्रोल स्टेटमेंट्स असतील. राईट, त्याच्यानंतर तुमचे लुपिंग स्टेटमेंट्स असतील. हे तुम्हाला लाईन बाय लाईन शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलं पाहिजे की हे शिकल्यानंतर ओओपी शिकलं पाहिजे. महत्वाचे जे असतात ना की ओओपी मध्ये 4 पिलर्स असतात. एनकॅप्सुलेशन, अब्स्ट्रॅक्शन असेल, राईट, इनहेरिटन्स असेल, अशा टाईपमध्ये ते 4 पिलर्स आहेत, ते तुम्हाला शिकलं पाहिजे. मग त्या शिक्षण ओपी शिकल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे की लिंक्यू. ओके, लिंक्यू काय असतं ते शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यामधले एक्सेप्शन हँडलिंग असतील. त्याच्यानंतर तुम्हाला काय शिकलं पाहिजे की असिंक अवेट. ओके, असिंक अवेट शिकलं पाहिजे तुम्हाला. ते असिंक अवेट काय असतं. आता हे तुमचं बेसिक सी शिकल्यानंतर तुम्हाला सेकंड फेज मध्ये काय शिकायचंय, तुम्हाला शिकायचंय की डीबीएमएस किंवा आरडीबीएमएस. आता आरडीबीएमएस काय की रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. या आरडीएमएस शिकताना किंवा डीबीएमएस शिकताना तुम्हाला त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टीम जर पाहिजे असेल ना, तर मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टीम मध्ये काय शिकायचं की एसएसएमएस म्हणजे एमएस एसक्यूएल, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर आहे ना, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर शिकायचे तुम्हाला. मग त्याच्यामध्ये जी लागणारी लँग्वेज आहे, ती लागणारी लँग्वेज कोणती आहे, एसक्यूएल सर्व्हर, एसक्यूएल लँग्वेज, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. मग त्याच्यामध्ये तुमचे क्रोड ऑपरेशन असतील, स्टोर प्रोसेस असतील, इंडेक्सेस असतील, राईट, फंक्शन्स असतील. मग त्या तुम्हाला प्रॉपर तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग आलं पाहिजे. बाबा कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तुम्हाला डेटाबेसची स्टोअर प्रोसेस करता आले पाहिजे, त्याचा बॅकअप घेता आला पाहिजे, तो बॅकअप तुम्हाला रिस्टोअर करता आला पाहिजे. हा झाला सेकंड फेज. तुम्हाला शिकल्यानंतर डेटाबेस शिकायचे. राईट, आता त्याच्यानंतर पुढे जायचं आपल्याला. आता याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला थर्ड फेज मध्ये काय शिकायचं आहे की .NET जे इकोसिस्टीम आहे. ओके, .NET जे इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकलं पाहिजे की रन टाइम काय असतं. ओके, रन टाइम काय असतं, त्याच्यामध्ये त्याचा एसडी काय असतं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट काय असतं, त्याच्यानंतर CLI काय असतं, त्यानंतर त्याचे न्यूगेट पॅकेजेस कशाला असतात, न्यूगेट पॅकेजेसचे कोणते कोणते प्रकार आहेत, न्यूगेट पॅकेजेस आहे ते डाउनलोड कसे करायचे, कमांड लाईन थ्रू कसे करायचे, किंवा जो प्रोजेक्ट मॅनेजर आहे, पॅकेज मॅनेजर आहे, PM आपला टर्मिनल, त्या पॅकेज मॅनेजर थ्रू कसं करायचं. आणि हे शिकत असताना तुम्हाला साइड बाय साइड काय शिकायचं की इन्स्टॉल करायचं की व्हिज्युअल स्टुडिओ 2022 किंवा व्हिज्युअल स्टुडिओ 2026. ओके, जो आता नवीन लेटेस्ट यावर्षी लॉन्च केलेला आहे त्यांनी, 2026 तुम्हाला शिकलं पाहिजे. राईट, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की हे शिकल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर अंडरस्टँड केला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे की प्रोजेक्ट स्ट्रक्चर. ओके, प्रोजेक्ट स्ट्रक्चर तुम्हाला बघितलं पाहिजे की कसं चालतं. प्रोजेक्ट स्ट्रक्चर झालं तुम्हाला की .NET वेब एपीआय मध्ये प्रोजेक्ट स्ट्रक्चर कसं क्रिएट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय शिकायचंय की पहिली गोष्ट, ओके, .NET वेब एपीआय कोर मधली, ओके, .NET म्हणण्यापेक्षा ASP.NET कोर वेब एपीआय मधली तुम्हाला पहिलं काय शिकायचं की कंट्रोलर. ओके, कंट्रोलर काय असतो, मग त्याच्या ज्या मेथड्स असतात. ओके, त्याच्या ज्या मेथड्स असतात, मग त्याच्यामध्ये HTTP मेथड्स असतात किंवा HTTPS. मग त्यामध्ये गेट असती, पुट असती, पोस्ट असती, डिलीट असते आणि पॅच असते. या तुम्हाला 5 मेथड शिकले पाहिजे. मग त्याच्यामध्ये त्याच्या सब टाईप असतात. गेट एलिमेंट बाय आयडी म्हणजे ज्या आयडी क्वेरी थ्रू तुम्ही करू शकता. राईट, किंवा त्याचे जे मल्टिपल पॅरामीटर असतात, याची जर सिरीज कम्प्लीट पाहिजे असेल तर माझ्या ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती सिरीज कम्प्लीट आहे.
पण तुम्ही जर वेगवेगळं जर तुम्ही प्रत्येक युट्यूब चॅनलमध्ये जर नॉलेज ग्रास करत असाल ना, तर तुम्हाला हा मेथड फॉलो केली पाहिजे. राईट, हे झालं तुमचा कंट्रोलर. त्याच्यानंतर काय आहे की आपल्याला बघायचं आहे की मॉडेल. ओके, मॉडेल कशाला बोललं जातं, हा मॉडेल तुम्हाला शिकलं पाहिजे. राईट, मग त्या मॉडेलला तुम्ही स्ट्रक्चर डिफाईन करू शकता. मग त्या मॉडेलचं तुम्ही एखाद्या एपीआय मॉडेल थ्रू एखाद्या एपीआय क्रिएट करू शकता. राईट, थर्ड तुम्हाला काय शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये, रिपोझिटरी काय असतं. ओके, रिपोझिटरी शिकल्यानंतर तुम्हाला काय शिकायचं आहे की एंटिटी फ्रेमवर्क किंवा ओके एंटिटी फ्रेमवर्क. एंटिटी, आता हे मागं पुढं होऊ शकतं. एंटिटी फ्रेमवर्क, एंटिटी फ्रेमवर्क आहे की मग त्याच्यामध्ये तुम्ही लिंक व्ह्यू कसं इंटिग्रेट करू शकता. राईट, एंटिटी फ्रेमवर्कचे मग त्याचे ऑपरेशन्स असतात की डेटाबेस कनेक्शन साठी तुम्ही एंटिटी फ्रेमवर्क वापरू शकता. त्याच्या अगोदर ओके ऑरला असेल. ओके, ऑरला तुम्ही इथं ADO.net पण शिकू शकता. ADO.net आपण काय बघितलं की एंटिटी फ्रेमवर्क शिकू शकता. या दोन्हीमध्ये पण सेमच असते की डेटाबेस कनेक्शन साठी. ओके, DBMS कनेक्शन याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. ओके, आता हे शिकल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप काय शिकायची आहे की तुम्हाला डिपेंडन्सी इंजेक्शन काय असतं. ओके, डिपेंडन्सी इंजेक्शन. आता डिपेंडन्सी इंजेक्शन काय असते की त्या डिपेंडन्सी इंजेक्शन मध्ये सर्व्हिसेस असतात. ओके, तुम्हाला सर्व्हिसेस क्रिएट करता आल्या पाहिजे. ज्या इनबिल्ट सर्व्हिसेस आहेत त्या तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजे किंवा त्या तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत. राईट, मग त्याच्यानंतर सगळा हा झाला होता बेसिक पार्ट. आता याच्यातला ऍडव्हान्स पार्ट कोणता आहे. ऍडव्हान्स पार्ट मध्ये येतं की ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन मध्ये तुम्ही ऑथरायझेशन शिकू शकता. त्यानंतर JW टोकन कसं अप्लाय करायचं असतं. राईट, इथं JW टोकन कसं अप्लाय करायचं. त्यानंतर ऑथेंटिकेशन म्हणजे ऑब्जेक्ट ऑथेंटिकेशन तुम्ही अप्लाय कसं करू शकता किंवा ते तुम्हाला नेक्स्ट शिकायचं आहे. राईट, आता हे पूर्ण शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की याची जसं जसं एक एक तुम्ही कन्सेप्ट शिकचाल ना, तर महत्वाची गोष्ट ओके महत्वाची गोष्ट जी कोण तुम्हाला सांगत नाही की तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे आहे ना क्रड. ओके, क्रड स्टँड्स फॉर क्रिएट. याला मी हे करतो की तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे क्रड शिकायचे आहेत. हा अंडरलाईन आहे की क्रड का शिकायचे आहेत की तुम्हाला कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट, अपडेट, रीड आणि डिलीट या 4 तुम्हाला ऑपरेशन वरती तुम्हाला टास्क येऊ शकतात की तुम्ही रिझ्यूम मध्ये टाकणार की मला बाबा क्रड येतं काय नाही तर मला ASP.NET येतं. तर इंटरव्ह्यू तुम्हाला बोलू शकतो की तुम्हाला मला क्रड करून द्या. राईट, भले आता AI चा जमाना आहे तर तुम्हाला काय काही कंपनीत AI वापरून करतील बोला, पण तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर जर अंडरस्टँडिंग नसेल ना तर तुम्ही काहीच बनवू शकणार नाही. राईट, तुम्हाला क्रड शिकायचंच आहे. राईट, आता क्रड शिकल्यानंतर काय करायचे की तुम्हाला महत्वाचे 2 ते 3 मेजर प्रोजेक्ट. ओके, मेजर प्रोजेक्ट बनवले पाहिजेत. आता मेजर प्रोजेक्ट बनवल्यानंतर तुमच्या ज्या एपी असेल किंवा एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टीम असेल किंवा EV कारचं शोरूम असेल किंवा EV कार चार्जिंग स्टेशन असतील. राईट, मी ऑलरेडी अपलोड केले आहेत माझ्या चॅनलवरती. त्या तुम्ही बनवू शकता. त्याचे जे प्रोजेक्ट असतात राईट, त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला क्रड ऑपरेशन थ्रू तुम्हाला त्याच्या स्टोअर प्रोसेस कशा वापरायचा युझिंग ADO.NET थ्रू एक प्रोजेक्ट तुम्ही कसा वापरू शकता की युझिंग ADO.NET वापरू शकता. सेकंड प्रोजेक्ट मध्ये काय तुम्ही वापरू शकता की एंटिटी फ्रेमवर्क वापरू शकता. जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू सांगू शकता की मी एका प्रोजेक्ट मध्ये ADO.NEट वापरले, सेकंड प्रोजेक्ट मध्ये मी एंटिटी फ्रेमवर्क वापरले. आता दोन्हीचे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारू शकतो की बाबा दोन्हीच फरक काय आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा प्लस पॉईंट असेल तुम्हाला दोन्ही पण येत आहे. राईट, आता थर्ड काय की हे शिकल्यानंतर काय करायचं की ह्या ज्या API बनवल्या तुम्ही. ओके, ह्या ज्या API, आता API काय की ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरव्ह्यू याला API बोलतात. ओके, या API बनवल्यानंतर तुम्हाला काय करायचं की ह्या API अँग्युलर असेल, रिॲक्ट असेल, नेक्स्ट JS असेल किंवा Vue.js असे मल्टिपल फ्रंट एंड फ्रेमवर्क्स आहेत. त्याच्यामधून तुम्हाला एक चूज करायचा आहे आणि त्या एक चूज केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके, अप्लाय म्हणजे काय की जे पण तुम्ही सिस्टीम बनवले फक्त API तुम्ही जे बॅकएंड बनवलं, जे बिझनेस लॉजिक बनवलं ना, ते बिझनेस लॉजिक फक्त अप्लाय करायचं युजिंग काय की अँग्युलर और रिॲक्ट और Vue और नेक्स्ट
ह्याच्यापैकी तुम्हाला एकामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, राईट. कारण की आता इंडस्ट्रीची जी कंडिशन आहे ना, ती तुम्हाला फक्त बॅक एंड येते, फक्त फ्रंट एंड येते, तुम्हाला कोणीही विचारत नाही, तुमचा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही. तुम्हाला जर फ्रंट एंड आणि बॅक एंड जर येत असेल तर तुम्ही ऍज अ कंपनीमध्ये फुल स्टॅक डेव्हलपर, ओके, डेव्हलपर या पोझिशनसाठी तुम्ही अप्लाय होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नेक्स्ट एखाद्या रोडमॅप मध्ये. जर तुम्हाला कळलं असेल रोडमॅप मध्ये तुम्हाला कशा प्रोसिजरनं तुम्हाला रोडमॅप फॉलो करायचा, काय काय शिकलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय केलं पाहिजे,